तर फायनली आज मी माझा फर्स्ट ब्लॉग शूट करतो आहे. मी आलो आहे माझ्या कॉलेजला. माझ्या काही मित्रांचं मी वाट पाहतो आहे. तर मी माझ्या इंटर्नशिप रिपोर्टसाठी मी कॉलेजला आलो आणि बरेच सारे ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यासाठी मी व्लॉग वगैरे बनवणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू नाही, मला खरं तर मी हिंदीमध्ये ब्लॉग स्टार्ट करणार होतो. ब्लॉग स्टार्ट कसं करू मला काहीच कळत नाही आहे. चला तर मी माझं थोडं इंट्रोडक्शन देतो. मी शुभम आहे. मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतो आहे. आता लास्ट इयरला आहे मी. तर मी आता व्लॉगिंग स्टार्ट करूचा विचार केलं होतं, त्यासाठी मी आता स्टार्ट करतो आहे. आणि आता मी सध्या माझ्या कॉलेजच्या लास्ट इयरच्या इंटर्नशिप रिपोर्टसाठी आलेलो आहे कॉलेजमध्ये. तर त्याच्यावर रिपोर्ट प्रिपरेशनचं मी काम करणार आहे माझ्या मित्र आल्यावरती. ते तुम्हाला दाखवतो. लास्ट क्लिपमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला माझ्या फ्रेंड्सला भेटवतो. तर ह्या 3 मित्र आहेत माझे. तर सध्या तुमच्या समोर दिसत आहेत. अजून एकटा मित्र आहे अभिषेक जगताप म्हणून. तो आता सध्या तो एकटाच येण्यासारखं काम करतो आहे इंटर्नशिप रिपोर्टचा. आम्ही 3-4 मिळून एन्जॉय करतो बॅडमिंटनचा. तर हे दोघं खेळत आहेत. हा टी शर्टवाला ज्याचं नाव आहे सुबोध शिलवंत आहे. आणि इकडं बघे, ह्याचं नाव अभिषेक राऊत आहे. चालू आहे कॅमेरा चालू आहे. आणि ह्याचं नाव आहे संगमेश्वर कानाडे. हे चौघं मला इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला असताना भेटले. आम्ही फर्स्ट सेमिस्टर असं आम्ही तितकं असं ओळखून नव्हतं जास्त, पण सेकंड इयरच्या लास्ट सेमिस्टरपासून आम्ही जरा जास्त क्लोजली एकमेकांना भेटू लागलो. प्रोजेक्ट्स आता ह्याच्यामध्ये गुंतून आम्ही चांगले मित्र घडलो आणि भरपूर प्रोजेक्ट्स वगैरे केलेत आम्ही इंजिनिअरिंगमध्ये. तर आता थोड्या वेळानंतर मी आणि कानाडे आता बॅडमिंटन खेळणार आहेत ह्यांचं झाल्यावर. यहाँ चल रहा है बैडमिंटन का गेम. खेल रहे हैं शुभम कोरे और संगमेश्वर फावड़े. आता मगाशी तुम्हाला का स्कोर हो चुका है. इधर दिखाओ भी. हाँ इधर दिखाओ. तो चौथा मित्र आहे माझा. जो की चुतिया पण आहे. सुरुवातीला आम्ही दोघे एक्स्ट्रा एका बेंचवर बसत होतो. अशी आमची मैत्री घडली. आता ह्याच्या पुढे रोमॅन्स पण करणार आहेत. खेळ मध्ये पण आधीचा मित्र. 2 नंबरला मी त्याला भेटलो, 3 नंबरला ह्याला भेटलो आणि 4 नंबरला सुबोधला भेटलो. ते काळा टी शर्ट वाला. हा काळा टी शर्ट वाला गेंडा. तर आता तोपर्यंत तुम्ही गेम एन्जॉय करा. खेल रहे हैं संगमेश्वर फावड़े और शुभम कोरे. संगमेश्वर फावड़े का स्कोर है 2. शुभम आपके मुंह में लो. माती खाते हुए. तर फायनली आता प्रेझेंटेशन द्यायचं वेळ आलं आहे. सगळेजण थोडं सिरियस होऊन बसलेले आहेत टेबलवरती. मी पण खूप सिरियस झालेलो. हे माझे काय मित्र प्रेझेंटेशनची प्रिपरेशन्स ओपन करत आहेत. मी एकटाच इंटर्नशिप केलेलो. माझे टीमचे मेंबर कॉलेजमध्येच प्रोजेक्ट केले होते. मला भीती वाटत होतं की आता काय होईल कसं होईल. खूप गॅपनंतर कॉलेजमध्ये बसून असं ओरलचा एक्सपिरियन्स घ्यायला लागलं. तर एकदा गॅप पडलं ना असंच होतं. जरा अनकम्फर्टेबल फील होतं. सेम तसंच माझं फील होत होतं. आणि हे माझे मित्र. तर अचानक आम्हाला कळालं की आज स्टँडअपसुद्धा आहे. तर आम्ही आता हॉलमध्ये सगळेजण येऊन बसलेलो आहेत स्टँडअपसाठी. तर बघूयात आता काय काय होतं आहे. अचानक माझंही नाव घेतलं त्यांनी. तर मी स्टेजवर गेलो. प्लस आता माझ्या मित्रांचंही नाव घेतलं आहे. त्यांचं सिलेक्ट झाले. त्यांनी त्यांचं बेस्ट इंटर्नशिप रिपोर्टच्या बेसिसवर त्यांनाही बोलवलं. त्यांनाही पेन गिफ्ट दिलं. मलाही 5 रुपयाचं पेन गिफ्ट दिलं. इंजिनिअरिंगमध्ये असंच होतं. त्यानंतर आम्ही सगळेजण हॉलच्या बाहेर आलो. सगळेजण आपले जुने आठवणी क्षण आठवायला लागले आणि फोटोशूट व्हायला लागला. हा सीन पाहून मला सेम ते 3 इडियट्सचा रॅन्चोचा सीन आठवायला लागला. तिथे सगळेजण बसलून फोटो काढत होते. तर आता डी एंड जवळ आला आहे फायनली.
फायनली आता आमचं फोटोशूट झालं आहे. सगळेजण आम्ही लाईनीत थांबून आता समोसेची वाट पाहायला लागलो. आणि टिंगळ्या टवळे आमचे चालूच आहेत. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कॉलेजमध्ये कुठले टिंगळ्या टवळे केलात, बेस्ट तुमच्या लाईफ किंवा कॉलेजचे मोमेंट्स काय, प्लीज आमच्यासोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. आणि आता आमची बकचोदी चालू झाली आहे. जेसीपी इसका फावड़ा दिखाओ, वायरल साले को वायरल कर दूंगा. वो तर पहिला व्हायरल, ते दाखवलं तर पहिला व्हायरल होत आहे. ते म्हणलं तर और ये हमारा पांडा पांडा इसकी पांडी दूसरे जगह पे और इसका बाल थोड़ा खाते आगे कल हमने 2 एडिशंस किए थे, 2 पांडा मिलके 1 हाथी. उसका कलर होगा जेब्रा. ब्लैक एंड व्हाइट. ध्यान से देखिए. रांडेचा पैसा मला कर दिसतोय. झाडावर चला वाढत या. हमारा काला कलटा जो कैमरे में कैदी नहीं हो रहा है. ये देखिए एक हमारा है काला कलटा जो कैमरे में कैदी नहीं हो रहा है. यस कर रहा है उसको कैमरे हा चालू खाओ. अब आएगा हमारा चिटियाप्पा. हा मी तुला एक कंटेंट घेणार होतं. काय शिकलं हे 3 वर्षात? लोकांना येडं काढणं. आपका मनोगत व्यक्त कीजिए. इस इंजीनियरिंग की जर्नी में आपने क्या सीखा? सच सच बताइएगा. खुद का छुट्टिया कसं आहे का नेवर गिव अप. नाउ यू. ना यू क्या सीखा आपने, क्या उखाड़ा आपने इस 3 सालों में? छाटा कर मला. इन प्रोफेशनल से बात कर. अपना काम कर जा. आपने क्या सीखा? जो तुमने सीखा. लड़की पकड़ा. नका गोळा केला त्याने. हमारे इंजीनियरिंग में एक ही काम किया है. क्या? सुबह 10 बजे आओ, शाम 5 बजे तक सिर्फ लड़कियां ताड़ो. दूसरा कोई काम ही नहीं है. उसको आंखों से बलात्कार करना किती आहे मित्रा. चला जा भोसडी के. चला जा. फ्लॅश मारून दे तोंड दे रे जरा. फ्लॅश होता. चार्जिंग कमी आहे. फ्लॅश प्रोवाइड करते हैं आपको. हाँ जरा. हमने क्या बोला, 4 साल में हमने यही सीखा है. लड़के ताड़ा के जाके से जाता है, फूल देखो लेकिन फूल तोड़ो मत. चोरी केला डायलॉग. ये हमारे दोस्त का डायलॉग है, हमने चुरा के बोल दिया. अभी पैदाइशी चोर है सदा. हमको ये बोलते हैं पैदाइशी चोर होते हैं. ये होता है दोस्त. तो चाइनीज आए, ये है तो चूतिया लोग हैं, लेकिन बातें करते बड़े बड़े, काम करते घंटा भी नहीं. जब देखो तब इधर जाना उधर जाना, खाना खाने को बोलना, इधर जाने को बोलना, जब देखो तब वालो. बेस्ट गोष्ट काय होती या 3 वर्षात जी इथे बघायला शिकायला काय तर करायला मिळालं? इन से 4 चुतिया मिल गए मेरी जिंदगी में और एक शनि है. जब से आया है मेरी जिंदगी में शनी को हाईलाइट कीजिए, कौन है इनमें से? हमारा शनि. 7.5 शनी. तुम्ही 7.5 रे तुमच्या आई बँड. आमचा बाप घेऊन गेल्यावर काय करता. ओके. ओके बाय. साला तुला लय बीप लावा लागणार आहे. ते तर पळत जायचं दोस्ती वाले निकल. नाही काय करणार होते काय करणार होते. हे आमची बकचुती झाल्यानंतर आलो आम्ही अड्ड्यावरती. आमच्या मित्रात संगमेश्वर कानाड्यांचं घर, तिथं रूमवरती आलो. टाईमपास करायला लागलो, रील्स बघायला लागलो, फोटोज बघायला लागलो, टाईमपास करायला लागलो. जुने क्षण आठवायला लागलो कॉलेजचे. ते काही मोमेंट्स होते त्याबद्दल गप्पा गोष्टी झाल्या. काही काम केले, जॉबचं विचार केलं. प्लेसमेंट तर कोणाचा झाला नाही चांगला. तेवढं बोलून झालं की सगळेजण निघालो. रात्रीचे ऑलमोस्ट 12 वाजले होते. सगळे टाइमपास करत निघालो होतो गाडी वगैरे काढून. तर फायनली आता 3.5-4 महिने झालेले आहेत व्हिडिओज वगैरे बनवून. फायनली आत्ता टाकणार आहे व्हिडिओ मी. खूप विचित्र झाला आहे व्हिडिओ, म्हणजे असं काय फ्लो नव्हतं, काय असेल ते तसं शूट केलं, रँडमली एडिट करणार आहे. आता कसं झालं काय माहिती तर तुम्हीच सांगा कसं वाटलं. मध्ये थोडी बकचोदी केलो आम्ही, ते थोडं जरा बाजूला ठेवा, जे थोडं रियालिटी पण टाकली आम्ही. असंच काही ना काही तर करत 3.5-4 वर्ष आमचे इंजिनिअरिंगचे गेले. तर फायनली आता हा माझा फर्स्ट ब्लॉग चालू झाला.
यूट्यूबवरती. मी आधी व्हिडिओ बनवलो होतो, टाकलो, एडिट केलो, डिलीट पण केलो असं बरेच सारे झालं. पण आता हा व्लॉगिंग मला मी कंटिन्युअसली चालू राहणार आहे. आता हे इंजिनिअरिंग तर पूर्ण झालं, तर आपण लाईफमध्ये अजून बरेच सारे गोष्टी आहेत ते सुरू व्हायला लागल्यात, पण ते नक्की तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल. हा व्हिडिओ माझा कसा वाटला, कुठं कुठे इम्प्रूव्हमेंट्स करण्यासाठी गोष्ट होती आहे, तिथंही स्कोप आहे कर, किंवा तुम्हाला तुमच्या कॉलेज लाईफमध्ये कुठल्या गोष्टी होते की शेअर करू वाटेल आमच्यासोबत, करा, शेअर करा. आणि शिकतो आहे मी यूट्यूब, चुका वगैरे मान्य करा, थोडे समजून घ्या यार, मी पण तुमच्यासारखंच आहे. बाकी काय असं एक्सपर्ट होऊन आलो आहे यूट्यूबवर आहे असं काही नाही आहे. चालतं आहे. तर बस हेच होतं माझं फर्स्ट व्लॉग. नेक्स्ट व्लॉग लवकरात लवकर टाकेन आणि एवढंच बोलेल की जिंदा लोगों की दुनिया में आपका स्वागत है.